नमस्कार. बिग बॉस मराठीचा कॅप्टन झालेला आहे प्राजक्ता शुक्रे. ही कॅप्टन होईल असं मला वाटलं नव्हतं, कारण की तिनं काहीच तयारी केली नव्हती. पण तन्वी मात्र सगळ्यांना सांगत होती, मला कॅप्टन व्हायचं आहे, मला हे करा, कॅप्टन व्हायचं आहे, मला वोट करा, हा मला सपोर्ट करा. हा पण ती झालीच नाही, होऊ शकली नाही. आणि त्यामध्ये प्राजक्तानं चान्स मारला, तेव्हा लांडगा तिनं ओळखला, तेव्हा चान्स मारला. अनुश्रीनं तो स्वतःचं सिक्रेट टाकलं होतं, की मी गावाकडनं आले, मला काहीच काम मिळालं नाही. खरं तर आत्ता सुद्धा काही काम नाही आहे, म्हणून तर ती बिग बॉसमध्ये आली असं मला वाटतंय. पण तरी सुद्धा काम मिळालं नाही हे सिक्रेट होतं. आणि गावाकडनं शहरामध्ये आले म्हणल्यावरच ओळखलं सोपंच होतं मला तरी वाटलं, कारण की प्राजक्तानं ते ओळखलं आणि तिला वाटलं होतं की प्राजक्ता ओळखू शकणार नाही, आणि तिनं ओळखलं आणि ती कॅप्टन झाली आता. आणि बिग बॉसच्या घरामध्ये बरीच गाणी सुद्धा ती म्हणते. तर विशालचा आवाज बसलाय. विशालचा आवाज बसल्यामुळे करून आवाज मध्ये तो बोलतोय, फार घाणेरडं वाटतंय. त्यात त्याचा हिंदी प्लस मराठी ते बघायला जरासं विचित्र वाटायलंय. आणि ओंकार राऊत आणि विशाल यांच्यामध्ये चांगलीच वाजलेली आहे, कारण की टास्क मध्ये सुद्धा भरपूर अक्षरशः कुस्ती लागली होती त्यांची. त्याचबरोबर त्याचं जे नाव होतं लिहिलेलं ते सुद्धा कुठेतरी हरवलं का फेकून दिलं ओंकारनं, आणि त्याच्यावरनं वाद झालाय. आता थोडेसे ग्रुप पडायला चालू झालेले आहेत. भांडी कोण घासणार त्याच्यावरनं भांडणं होत आहेत. खरं तर दीपाली सय्यद आणि प्राजक्ता यांची जरा मैत्री जास्त जवळीक दिसायला लागली आहे, कारण की टास्क नंतर किंवा भांडी घासण्यावरनं ते अगदी गोड-गोड बोलतायत. आणि इतर जी लोक आहेत ते सगळी प्राजक्ताच्या विरोधात बोलायला चालू केलेलं आहे, कारण की ती फार रडायची आणि खूप गुडगुड वागायची. आणि आता मात्र तिनं खरा रंग दाखवायला चालू केलेला, असं तन्वी आणि त्याचबरोबर राधा पाटील सुद्धा बोलायला लागलेले आता. या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांच्या लव्ह स्टोऱ्या आणि गप्पाच चालल्यात भरपूर. म्हणजे फार इंटरेस्ट येत नाही मला तर ते बिग बॉस बघण्यामध्ये आता सध्या. पुढे पुढे येईल असं वाटतंय, कारण की आता उद्या भाऊचा धक्का पण आहे, आणि त्यावर काय धक्का बसतोय आणि कोण यातनं बाहेर जातंय, नॉमिनेट होतंय, हे बघायचं आहे. त्याचबरोबर मला एक असं वाटतंय की आत्ता सध्या नॉमिनेशन होणार नाही. एक चान्स दिला जाईल, जसं बिग बॉसमध्ये इतर बिग बॉसमध्ये दिला होता तसं, की नॉमिनेट करणार म्हणून सांगतात आणि आता तुम्हाला एक चान्स दिला आणि हे बिग नॉमिनेशन कॅन्सल करून आम्ही पुढच्या वेळी करतोय असं मला वाटतंय. त्यामुळं ठीक आहे. त्याचबरोबर किल्ली चोरली होती कोणी, त्याच्याबद्दल सुद्धा भरपूर चर्चा झाली. तिघ जण जेवत नव्हते. तर सचिन, आयुष आणि सागर हे तिघं जेवत नव्हते की किल्लीचा चोर कोण सापडावा यासाठी. तर काय फार एवढी लांबड लावायची गरज नव्हती त्या गोष्टीसाठी असं मला वाटतंय. झालं, ते किल्ली चोरली, कोणतरी चोरली असेल मान्य. आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं की मिळाला, तो कोण मिळाला आम्हाला कळालं, म्हणून त्यांनी सोडून दिला, विषय कटच केला तो. काहीतरी लांबड लावलेली असं वाटलं होतं त्यांना, काहीतरी इंटरेस्टिंग होईल असं वाटत असेल, पण असं आहे. पण अजून तरी लव्ह स्टोरी तर कोणाची जोडले गेलेली नाही आहे. सगळ्या बिग बॉस मध्ये कुणाचं ना कुणाच तरी जोडतातच. आता मागच्या वेळी निक्की आणि अरबाज होता, शिव आणि वीणा होते. ही लव्ह स्टोरी मात्र बिग बॉस मध्ये चालते, पण यामध्ये कुणाची जोडी कुणाशी जुळेल असं वाटत नाही आता सध्या तरी. पण बिग बॉस टीआरपी साठी हे करणार असं मला वाटतंय. कोणाशी तरी जोडणार नातं, आणि कॉमेडी होणार, किंवा जे काय लव्ह स्टोरी त्यांचं मजा मस्ती होणारच. तर जसे जसे एपिसोड वाढतायत तशी बरीच लोक पडद्या आड जात आहेत असं वाटतंय. त्यामध्ये प्रभू सुद्धा या एपिसोडमध्ये खूप शांत होता. त्यानंतर रोशन भजनकर खूप शांत आहेत पहिल्यापासूनच. असे लोक बिग बॉसला आवडत नाहीत आणि यातनं लवकर बाहेर जातात, हे मात्र खरं. अशी बरीच लोक शांत वाटायला लागली आहेत. सचिन कुमावत सुद्धा खूप शांत वाटतायत. तर रुचिता आपली कोल्हापूरची, तिचा आणि दिव्याचा जोरात वाजतंय, कारण की ते इंग्लिश बोलण्यावरनं पण भरपूर त्यांच्यामध्ये वाद होत आहेत. ती बाहेर मराठीच बोलते आणि आता काय एवढं इंग्लिश बोलायली असं एक. मग गावठी आहे तुम्ही, किंवा शिक्षण काढलं जातंय असं एक म्हणते. हा एक मुद्दा आता गाजलेला आहे याच्यामध्ये. तर हे सगळे मुद्दे आलेले आहेत, आणि बिग बॉस आता ठीक आहे सुरळीत चाललंय, पण फार नाही. तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा.